पोषण आहाराचा मुद्दा आणि अंगणवाडी सेविका निलंबित झाली आहे। निकृष्ट आहाराची पोलखोल केल्यानं तिच्यावर ही कारवाई झाली आहे। पुण्यामध्ये अंबई गावातल्या देवयानी पाळधीचं निलंबन झालंय आणि अधिकाऱ्यांनो तक्रारीची दखल घ्या, कारवाई काय करताय। पुण्याच्या अंबई गावातल्या एका अंगणवाडी सेविकेनं अंगणवाडीतल्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत एक व्हिडिओ बनवला। त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई केली आहे। अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी सेविकेनं केला होता आणि या घटनेमुळे पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी या अंगणवाडी सेविकेनं केलेली आहे। मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या। असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना। ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजन कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजन कमी होतात, त्यामुळे कुपोषण वाढतं। तुकाराम मुंडे साहेब त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती, तुम्ही आतापर्यंत जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे, पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना ह्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा। की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा, ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। तर अंगणवाडी सेविकेचे आपण हे 2 व्हिडिओ पाहिले। निकृष्ट आहार विद्यार्थ्यांना मिळतो याच्या विरोधात तिनं आवाज उठवला, मात्र कारवाई तिच्यावर करण्यात आली आहे, तिचं निलंबन करण्यात येत आहे आणि त्यामुळे अर्थातच यावर आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। तर विकास लवांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सोशल मीडियावर ते व्यक्त झाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे म्हणतात, चोर सोडून संन्याशाला फाशी आहे। राज्यातल्या महिला व बालविकास विभागाचा कारभार नेमका कसा चालतो ते पहा। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी इथं अंगणवाडी सेविका रेश्मा पाळधी यांनी अंगणवाडीतील निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराबद्दल आणि विशेषतः न शिजणाऱ्या वाटाण्याबाबत सोशल मीडियावर आवाज उठवला। बालकांना मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता सुधारावी हा त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्याच पारधी यांच्यावर प्रशासनानं निलंबनाची कारवाई केली। पुढे लवांडे म्हणतात, खरं तर बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात असेल तर त्यासाठी जबाबदार महिला व बालविकास विभाग, ICDS मधले अधिकारी आणि संबंधित पुरवठादारांवर कारवाई व्हायला हवी होती, पण इथे तर चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे।